नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा माहोल आहे. पण IPL मधल्याही निवडणुकांचा माहोल आहे. कारण IPLचं मेगा ऑक्शन 24-25 नोव्हेंबरला जेद्दा, सौदी अरेबिया इथे होतंय आणि त्याच्यामुळे हा आठवडा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जेवढी ट्रेंडिंग असणार आहे, तेवढंच IPLचं ऑक्शनही ट्रेंडिंग असणार आहे. तर अर्थात आजचा वीकली कट्टा या IPL ऑक्शनवरती आहे. अमोल कराडकर द हिंदूचे पत्रकार आज आपल्याबरोबर आलेले आहेत. अमोल, स्वागत आहे. धन्यवाद आदित्य. मला वाटतं IPL ऑक्शनवरती आपण हा अख्खा आठवडा बोलत राहू. पण आज आपण IPL ऑक्शन हे राईट टू मॅच कार्ड म्हणजे जे प्लेयर आधी टीममध्ये होते त्यांच्यापैकी कोणाला परत आपल्याकडे खेचता येईल का त्या राईट टू मॅच कार्डनी, त्याच्यावरती फोकस ठेवूया. तर मराठीत काय म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर सांगा सर. कमेंट्स मध्ये विचारा. राईट टू मॅच कार्डला काही मराठी शब्द तुम्हाला सुचत असेल तर नक्की सांगा. आपण त्याला आजच्या भागात तरी राईट टू मॅच कार्डच म्हणणार. मला वाटतं मूळ टीम वाईज जाऊया. पण सुरू करायच्या आधी तो म्हणजे कन्व्हेन्शनल सेन्स मध्ये 2018 म्हणजे 2014 आणि 2018 दोन वेळा RTM कार्डचा ऑप्शन होता. बरोबर. त्यावेळेपेक्षा यावेळेस RTM कार्डचा एक मोठा नियम बदल आहे, राईट? बरोबर बरोबर. यावेळी जेव्हा रिटेन्शनचे नियम आले त्यावेळी असा IPLचा अप्रोच दिसला की टीम्सनी कमीत कमी खेळाडूंना रिटेन करावं अशी BCCIची किंवा IPL गव्हर्निंग काउन्सिलची इच्छा होती. त्याच्यामुळे जे प्लेयर्स तुम्हाला हवेच आहेत अगदी टीममध्ये, त्यांना तुम्ही टीममध्ये सिक्युअर करा रिटेन करून. आणि RTMच्या बाबतीमध्ये त्यांनी जंप बिडचा ऑप्शन दिलेला आहे. अमोल, ते जरा सांग काय आहे एकदा. येस, साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण एकदम प्रिसाइज एक्झाम्पल घेऊन बघू. उदाहरणार्थ विल जॅक्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. हो. आदित्य दोशींची आवडती टीम ना, रोहित शर्माचे बघतात तुम्ही. हो. सो विल जॅक्सला पंजाब किंग्सनी 14 कोटी रुपयाला शेवटची बोली पंजाब किंग्सची राहिली. ओके, मग विचारलं जाईल की RCB डू यू वॉन्ट टू यूज RTM. 2014 आणि 18 साली काय झालं होतं की RCBने येस RTM पेडल वर करायचं, RTMचं कार्ड, विषय संपला आणि विल जॅक्सची पार्टी स्वतःच्या टेबलवर येणार, राईट? बरोबर. आता काय माहिती का, RCB म्हणलं ना की हो आम्हाला यूज करायचं, की परत जाणार पंजाब किंग्सकडे आणि प्रीती झिंटाला किंवा रिकी पॉन्टिंगला विचारणार की ओके तुमची फायनल बीड सांगा. मग ती 14 कोटी त्याच्या आधीची जी अमाऊंट आहे, जी 50 लाखांनी वाढणार आहे ती इन्क्रिमेंटल बीड, ती 14.5 कोटीच होईल असं नाही. पंजाब किंग्स म्हणू शकेल 22 कोटी. बरोबर. आम्हाला आवाज. आणि जर RCBने तो मॅच केला तर RCB कडे राहील, नाहीतर पंजाब किंग्स कडे राहील. म्हणजे याच्या मागचं लॉजिक असं होतं की ज्या माणसांनी बिडिंग करून त्या किमतीला स्वतःला घ्यायचंय, त्याला जर खरंच हवा असेल तर तो एक ऑप्शन त्याला ॲडिशनल मिळावा आणि कौसामध्ये ऑप्शन जास्त इंटरेस्टिंग व्हावी, लिलाव जास्त रंगतदार व्हावा. हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह त्याच्यात अचीव होतील. लिलाव रंगतदार तर बेंचमार्क अरेनामध्ये होणारच आहे. पण आपण आता मला वाटतं टीम वाईज जाऊया. सगळ्यात आपल्याला बोलायचं नाहीये ते म्हणजे राजस्थान रॉयल्सवरती आणि 0 बाकी KKR मागच्या वेळेचे विजेते, ज्यांनी कॅप्टनला रिटेन केलं नाहीये पण तरी सुद्धा त्यांच्याकडे RTM शिल्लक नाहीये. त्याच्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि कलकत्ता नाईट रायडर्स यांनी कॅप्ड आणि अनकॅप्ड जेवढे रिटर्न करता येणं शक्य होतं तेवढ्यांना ऑलरेडी खिशात घातलेलं आहे. त्याच्यामुळे या IPL ऑक्शनमध्ये RTMच्या संदर्भात त्यांचा हात वरती कधीच जाणार नाहीये. त्याच्यामुळे श्रेयस अय्यरला जर का KKRला घ्यायचं असेल किंवा युजवेंद्र चहलला जर का राजस्थान रॉयल्सला घ्यायचं असेल तर बिडिंगमधनंच त्यांना घ्यावं लागणार आहे. बरोबर. त्या दोन संघांसाठी RTMचे दरवाजे बंद आहेत. त्याच्यानंतर मुंबई इंडियन्सकडे येऊया अशा दृष्टीने की मुंबई इंडियन्स ईशान किशनला RTM करू शकणार नाहीयेत. कारण RTM म्हणजे रिटेन्शन रूल्स जे होते की कुठलाही संघ मॅक्सिमम 6 खेळाडू रिटेन करू शकेल, त्यातले जास्तीत जास्त 5
जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत, ज्याला कॅप्ड खेळाडू म्हणतो आपण, आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड, याचं कॉम्बिनेशन काही असू शकतं. तर KKRनी 6 पैकी 2 अनकॅप्ड घेतलेत. रमनदीप सिंग. त्याच्यामुळे KKR अनकॅप्ड खेळाडूला नाही घेऊ शकत. तसंच मुंबई इंडियन्सनी 5च्या 5 कॅप्ड खेळाडू ऑलरेडी घेतलेत. त्यामुळे जर मुंबई इंडियन्सला RTM वापरायचा असेल तर ते फक्त अनकॅप्ड खेळाडूसाठी वापरता येईल. त्याच्यामुळे ईशान किशन, जे तू आधीची लिस्ट सांगितलीस तसंच आहे. सर्वात मोठी बोली लावा आणि त्या प्लेअरला तुमच्याकडे ठेवा. एवढा एकच ऑप्शन आहे जर ईशान किशनला मुंबई इंडियन्स म्हणजे मुंबई इंडियन्सला स्वतःकडे ठेवायचं असेल तर. पण त्यांच्याकडे अनकॅप्ड इंडियन्समध्ये ऑप्शन आहेत आणि मुंबई इंडियन्सनी बऱ्याच वर्षात बऱ्याच अनकॅप्ड प्लेयर्सना कॅप्ड केलेलं आहे. तर या गेले 2-3 सीझन त्यांच्याकडे जे अनकॅप्ड प्लेयर्स होते त्याच्यापैकी कोण RTMचं कंटेंडर वाटतंय तुला? 2 सर्वात मोठे कंटेंडर्स म्हणजे अशी वदंता होती की निहाल वाढेरा, ज्याला आपण महाराष्ट्रीयन लोक नेहल वधेरा वगैरे काहीतरी म्हणतो, तर त्या निहाल वाढेराला कदाचित रिटेन करायचा विचार चालला होता. त्यामुळे निहाल वाढेरा हा नंबर 1चा कंटेंडर. नंबर 2चा कंटेंडर अंशुल कंबोज, ज्यांनी नुकतंच रणजी ट्रॉफीमध्ये एका इनिंग्समध्ये फक्त 10 विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या वर्षी त्याला शेवटी संधी मिळाली IPL मध्ये, त्यांनी चांगली कामगिरी केली. दुलीप ट्रॉफीमध्ये तो हायेस्ट विकेट टेकर होता. त्याच्यामुळे अंशुल कंबोज आणि निहाल वाढेरा हे 2 त्यांच्यासाठी सर्वात मोठे कंटेंडर्स आहेत. पण त्याच्यात फरक खूप आहे दोघांमध्ये. उदाहरणार्थ निहाल वाढेरा हा ऑक्शनच्या पहिल्या सत्रात येणार आहे आणि अंशुल कंबोज हा त्याच दिवशी पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात शेवटी येणार आहे. नेहल वडेराचा निहाल वाढेरा याचा नंबर 52 आहे, बरोबर? येस. आणि अंशुल कंबोजचा नंबर 126 आहे. या म्हणजे हे अमोलने आता आपल्याला नंबरचं गणित का दिलं, कारण IPL ऑक्शन आणि IPL मेकॅनिझम हा एक वेगळाच खेळ आहे. कारण जेव्हा नेहाल जर का आधी आला 52 नंबरला असल्यामुळे, तो जो येणारच आहे, आणि तेव्हा सगळ्या टीम्सकडे भरपूर पर्स शिल्लक असेल आणि कोणाला तरी मिडल ऑर्डरचा किंवा लोअर मिडल ऑर्डरचा चांगला बॅट्समन हवा असेल, तर कोणीतरी नेहालला 6-7 कोटी 8 कोटीपर्यंत बिड नेऊ शकतं. आणि मग मुंबई इंडियन्स म्हणेल, कारण मुंबई इंडियन्सने ऑलरेडी एवढ्या प्लेयर्सना रिटेन केलंय, पर्स ऑलरेडी कमी आहे, तर नेहालवरती एवढे 7-8 कोटी टाकायचे का नाही हा विचार त्यावेळी येऊन तर नेहालला सोडून अंशुलवरती, कारण 126 नंबर आहे आणि तेव्हा बाकीच्यांच्या पर्सही तुलनेने रिकामे झाले असतील, तर असा विचार नक्की होऊ शकतो. बरोबर अमोल? बरोबर. आणि हा मुद्दा फक्त तू मुंबई इंडियन्सचा म्हणलास, बाकीच्या टीम्सचा पण येणार आहे. पण एकूण एकदा फक्त समरीसाठी सांगूया की 10 टीम्स, त्यातल्या 2 टीम्सकडे 0 RTM ऑप्शन्स आहेत, KKR आणि RR. उरलेल्या 8 टीम्समध्ये मिळून 14 स्लॉट्स मॅक्सिमम अवेलेबल आहेत. त्यातल्या 5 टीम्सकडे 1 आहे. त्यातली एक झाली मुंबई इंडियन्स. पुढची दुसरं तर मुंबई इंडियन्स नंतर CSKचं नाव घेतलं नाही तर फॅन्स नाराज होतील, कारण मुंबई आणि चेन्नई दोघांकडे एक RTMचा ऑप्शन आहे. फक्त चेन्नईसाठी एक ॲडव्हान्टेजची गोष्ट अशी आहे की महेंद्रसिंग धोनीला त्याने रिटेन केलंय अनकॅप्ड कॅटेगरीमध्ये. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे RTM आहे ना, ते कॅप्ड प्लेअरलाही वापरू शकतायत किंवा अनकॅप्ड प्लेअरलाही वापरू शकतायत. सो त्यांच्याकडे ते डिस्क्रिशन आहे. चेन्नईचा इतिहास बघितला तर मला खात्री आहे की ते कॅप्टवरतीच वापरलं जाईल. तर कोण ऑप्शन आहेत अमोल त्यांच्याकडे? तिसऱ्या सेटमध्ये वापरलं जाईल का चौथ्या सेटमध्ये वापरलं जाईल हा मुद्दा आहे फक्त. मार्की प्लेयर्सचे 12 आहेत ना, त्याच्यात CSKचा प्राईम कंटेंडर नाही आहे. पण त्याच्यानंतर जो पहिला बॅटर्सचा सेट आहे त्याच्यात डिवॉन कॉन्वे, आणि त्याच्यानंतरचा सेट पहिला जो ऑलराऊंडर्सचा सेट आहे त्याच्यात रचिन रवींद्र आहे. आणि त्याच्यामुळे जर कॉन्वे स्वस्तात मिळाला तर कॉन्वेवर लावून टाकायचे आणि रचिन रवींद्रला खर्च करायचा का उलटं करायचा चान्स घ्यायचा. कारण काय, मागच्या वर्षी जेव्हा चेन्नई सुपर किंग्सला रचिन रवींद्र मिळाला होता तो 1.7 कोटीमध्ये मिळाला होता. लॉटरी लागली होती. अत्यंत स्वस्तात मस्त होतं ते. ओके, यावेळेस तसं होणार नाहीये. त्याच्यामुळे जर कॉन्वेवर बिडिंग कमी होईल असं वाटत असेल तर शेवटची एक बिड सांगून बघायचं का. पण मग जर बिड केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही हे सगळ्यांना सांगताय की आम्हाला हवाय, बरोबर. राईट. त्याच्यामुळे मग ते बिडिंग वॉर वाढत जाऊ शकतं, हाही मुद्दा आहे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने या दोघांपैकी एक जण वापरून त्यांचा मुद्दा संपेल. तुझ्यासाठी
कोणी अजून तुला अनकॅप्ड वगैरे कोणी कंटेंडर वाटतंय त्यांचा? त्यांच्याकडे अनकॅप्ड कंटेंडर वाटत नाही, पण त्यांच्याकडे तुषार देशपांडे आहेत, शार्दूल ठाकूर आहेत. चेन्नई वाले सगळे लॉयलिस्ट, म्हणजे त्यांना आपला परत तोच स्कोर घ्यायला आवडेल. पण आर-टी-एम कार्ड मला वाटतं की अर्थात मार्की कुठल्यातरी प्लेयर्सचेच ठेवलं जाईल. तीक्ष्ण पण ऑप्शन आहे, पण मला वाटत नाही डेव्हन कॉन्वे आणि रचिन रवींद्र याच्याशिवाय दुसऱ्या कोणावर तरी वापरलं जाईल. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना तुषार, शार्दूल हे जर का हवे असतील तर त्यांना ऑप्शनमधनंच घ्यायला लागतील. समीर रिझवीची शक्यता नाही ना, कारण गेल्या वर्षी त्यांनी खूप पैसे दिले होते त्याला. हो, पण ते ते छोट्या ऑप्शन होता ते. मला वाटत नाही, पण परत असंच आहे, जर त्यांनी तिकडे जी लोक महत्वाची आहेत त्यांना त्यांनी इम्प्रेस केलं असेल तर सांगता येत नाही. पण हे दोघे जण नाही मिळाले तर मग अनकॅप प्लेअर कोण हा मुद्दा उद्भवू शकतो असं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे अजून एकच आर-टी-एम कार्ड अवेलेबल आहे ती म्हणजे एस-आर-एचची टीम. त्यांनीही बरेच म्हणजे सगळ्यात कमी पर्स घेऊन, म्हणजे मुंबई आणि हैदराबाद हे सगळ्यात कमी पर्स घेऊन ऑप्शनमध्ये जात आहे. तर हैदराबादचं कोणी कंटेंडर वाटतंय असं की ते आर-टी-एमसाठी जोर लावतील? त्यांचं कुठल्या बाजूला त्या दिवशी, म्हणजे उदाहरणार्थ हॅरी ब्रूक सुद्धा कंटेंडर असू शकतो त्यांच्याकडे. पण त्यांच्याकडे कॅप आर-टी-एम आहे का ते आपल्याला? आहे ना, कारण क्लासन आहे, अभिषेक शर्मा कॅप्ट आहे, ट्रेव्हिस हेड कॅप्ट आहे, नितीश रेड्डी कॅप्ट आहे कॅप्ट आहे, म्हणजे आणि पॅट कमिन्स. ओके, म्हणजे त्यांचं मुंबई इंडियन्स सारखंच आहे. म्हणजे मग त्यांना जर हवा असेल तर परत अब्दुल सामदकडे जायचं का? ओके, एवढा एकच ऑप्शन उरतो, पण ते उमरान मलिक कॅप्ट आहे आता. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे मला सरप्रायझिंग वाटणार नाही जर सनरायझर्स आर-टी-एम वापरणार नाही तर, जर त्यांनी नाही वापरलं तर, किंवा ते सर्वात शेवटी दुसऱ्या दिवशी अनकॅप प्लेयर्सची जी लॉटरी लागेल त्याच्यात जर एखादा त्यांनी आर-टी-एम वापरून पटकन घेतलं तर स्वस्त. बाकी कारण मयंक अगरवाल वरती वगैरे काही ते फक्त अनकॅप मधलेच आपल्याला जर का असेल तर शोधायला लागते. LSG कडे एक कॅप्ट आहे, त्याच्यामध्ये कंटेंडर्स आहेत मार्कस स्टॉयनिस, क्विंटन डिकॉक, कृणाल पंड्या, कॅले मेयर्स, हे 4 आहेत. तर डिकॉकला त्यांनी रिटेन केलं नाहीये तर कदाचित, म्हणजे मला असं वाटतं की त्यांना डिकॉक हवा असता तर कदाचित त्यांनी रिटेन केला असता. तर मला असं वाटतं की कदाचित मार्कस स्टॉयनिस वरती वापरलं जाईल. मार्कस स्टॉयनिस हा जर के-एल राहुलच्या पठडीत मोडला गेला असेल त्यांच्या मालकांकरता, की संघ हितापेक्षा स्वतःचं हित महत्वाचं वगैरे जे काय बोललं गेलं त्याच्यामुळे माहित नाही, पण डिकॉक सगळ्या बाबतीत सरप्राईज करतो. डिकॉक आत्ता करिअरमध्ये अशा मोडला आहे स्वतःच्या, की तो जर म्हणला की मला मार्केट प्लेस एक्सप्लोअर करू दे तर त्याला कोणी नाही म्हणणार नव्हतं. पण जर तो स्वस्तात मिळाला तर तू जी ही 4 नावं घेतलीस याच्यात कृणाल पंड्या राहिलं. काईल मेयर्स मला वाटत नाही फार लक्ष देतील त्याच्याकडे, कारण त्या स्टार्टिंग 11मध्ये तरी त्यांच्या मागच्या सीझनमध्ये ऑटोमॅटिक चॉईस नव्हता. त्यामुळे स्टॉयनिस शक्यता कमी वाटते. कृणाल पंड्या किंवा मोठी शक्यता क्विंटन डिकॉक किंवा कृणाल पंड्या दोघांपैकी एक. आणि पुढचा एक संघ उरला गुजरात टायटन्स कडे कॅप्ट आर-टी-एम आहे. सो नूर अहमदला आणि शामी मार्कीमध्ये, शामी पहिल्याच सेटमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे पण गुजरात टायटन्सचं बजेट आणि सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मला, म्हणजे जर का त्यांना तोच विषय आहे परत, की त्यांना माहिती आहे की त्यांना शामी 12 कोटीच्या 13 कोटीच्या खाली येणार नाहीये बहुतेक. आता शामी अनसोल्ड जाऊ शकतो पहिल्या बिडला, असं वाटतंय तुला? जर शामीचा फिटनेसवर सगळ्यांना प्रश्नचिन्ह असेल. पण शामी आता खेळला, एक मॅच खेळला. मग इंडियन फास्ट बॉलर्सना कुठल्याही मेगा ऑप्शनमध्ये किंवा मिनी ऑप्शनमध्ये डिमांड भयंकर असते. मुद्दा तो नाहीच आहे, मुद्दा फिटनेसचा आहे. त्याच्यामुळे एकदा बिडिंग सुरू केलं ना की ते डबल डिजिट बिडिंग होणार आहे, 10 कोटी प्लस बिडिंग होणार आहे. तुला काय वाटतंय, पहिल्या 12च्या 12 मार्की प्लेयर्स फिअर्सली बिडिंग होणार आहे का? नाही होणार आहे. त्यातले जे 1 किंवा 2 प्लेयर्स आहेत जे अनसोल्ड जाऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी जास्त बिडिंग होऊ शकतं, त्यातला एक शामी होऊ शकतो. मला शामी जर का, म्हणजे 10 टीमने जर का ठरवून असं केलं असेल की त्याचा फिटनेस इश्यू आहे, बीड नाही करायचा, दुसऱ्या दिवशी बघूया, तर गोष्ट वेगळी. पण मोहम्मद शमी पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड जाईल असं मला वाटत नाही. मग त्या केसमध्ये 10 कोटी सब 10 कोटी जर असेल
तर गुजरात टायटन्स नक्की त्याच्यासाठी RTM वापरतील. नाही तर मग नूर अहमदसाठी. नाहीतर मग नूर अहमद, कारण काय ते मागच्या वर्षीचं कॉम्बिनेशन त्यांचं जे होतं, राशिद आणि नूर अहमदची जोडी त्यांची अत्यंत यशस्वी पण होती. त्याच्यामुळे जरी जयस्वाल त्यांच्याकडे येऊ शकत नाही तरी नूर अहमद नक्की ते ठेवू शकतील. आता आपण ज्या टीम्स मोठी ऑप्शन पर्स घेऊन येत आहेत, ज्या 2 टीम, आता 2च टीम राहिल्या. 3 टीम राहिल्या. एकाकडे 2 आहेत, एकाकडे 3 आहेत, एकाकडे 4 आहेत. दिल्ली कॅपिटल श्रेयस अय्यरकडे जाणार आहेत परत? नाही. पण ते ऑप्शनचा विषय झाला. तो ऑप्शनचा विषय झाला. रिषभ पंतकडे जाणार आहेत परत? नाही. नाही. ते तर क्लिअर कट आहे. मग RTM कोणासाठी वापरलं जाऊ शकतं? जेक फ्रेझर मगर नक्की, की जो मार्की नंतरच्या पहिल्या सेटमध्ये 15 नंबर आहे त्याचा ऑप्शनमध्ये. जेक फ्रेझर मगर नक्की. आणि जेक फ्रेझर मगरसाठी रिकी पॉन्टिंग जाणार. म्हणजे पंजाब. हो. त्याच्यामुळे ती बोली शेवटची कितीची लागते त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे जर अंडरडॉग कोणी ठरू शकेल ना, की मार्कीमधल्या 12 पेक्षा मोठी बीड कोणाला मिळू शकते, त्याच्यातली जी 2-3 नावं असतील त्याच्यात एक जेक फ्रेझर मगरचं नाव आहे. इंटरेस्टिंग. ते एक शुअर शॉट RTM असं मला वाटतंय त्यांच्या दृष्टीने ऑप्शन. बाकी खात्री नाही माझी. बाकी त्यांना नवीन सुरुवातच करणं जास्ती फायदेशीर ठरेल, कारण त्यांचा परफॉर्मन्स गेल्या वर्षीचा बघितला तर. आणि आता आपण 2 हायेस्ट पर्स असलेल्या टीम्सकडे येऊया. ते म्हणजे RCB आणि त्याच्यानंतर पंजाब किंग्स. कारण RCBकडे 3 RTM आहेत. मी तुला फक्त सांगतो नावं: विल जॅक्स, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, आकाशदीप. तिन्ही कॅप्ट RTM ते करू शकतायत, कारण त्यांनी फक्त विराट कोहली आणि रजत पाटीदारला रिटेन केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 3 अजून एक प्लेअर आहे, यश दयाल. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 2 यश दयाल अनकॅप्टच आहे अजून. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 3 RTM आहेत. तीही कॅप्टची RTM आहेत. तर यांच्यापैकी कोणाला करतील? मला असं वाटतं विल जॅक्सला नक्की करतील. विल जॅक्स नक्की करतील. सिराज किमतीवर अवलंबून आहे, कारण काय सिराज नंतर आकाश येणार आहे. त्याच्यामुळे सिराज जर 10 कोटी प्लस गेला तर सिराज नाही करायचा का, हा त्यांच्यासाठी प्रश्न असू शकेल. त्याच्यामुळे सिराजपेक्षा आकाशला प्रेफरन्स जास्त आहे. मॅक्सवेल खात्री नाही माझी. जरी मॅक्सवेलने मोठा इंटरव्ह्यू दिला ऑस्ट्रेलियन पॉडकास्टरला एका, की कसा त्यांचा एक्झिट कॉल किती छान झाला आणि कॉर्डियल आहे, म्हणजे ऑप्शन्स ओपन आहे, तो हे सगळ्यांना माहिती आहे. तरी मला आत्ता स्वतःला असं वाटतंय की ग्लेन मॅक्सवेलसाठी फिअर्स बिडिंग अखेर पहिल्यांदा अशी वेळ येईल का की होणार नाही. त्यामुळे जर स्वस्तात मिळाला तर घेऊन टाकतील. जर बिडिंग वाढलं तर मला वाटत नाही RCB फार मॅक्सवेलच्या मागे लागते. कारण आता हे जे RCBचं मॅनेजमेंट आहे ना, त्यांना ब्रँडची पडली आहे, त्यांना प्लेयर्सची पडली नाही आहे. आणि आधीचा ब्रँड जो होता, जो मल्ल्याचा ब्रँड होता RCBचा, तो एक्झुबरन्सचा होता. त्यामुळे त्या ब्रँडमध्ये मॅक्सवेल एकदम फिट बसत होता. आता या लोकांना मॅक्सवेल नसला तरी काही फरक पडणार नाही. मग त्याच किमतीमध्ये ते दुसरा घेऊन येतील. कारण मॅक्सवेल आणि पुरन, म्हणजे आता या ऑप्शनमध्ये पुरन नाही आहे, पण या 2 प्लेयर्सच्या बाबतीत फिअर्स बिडिंग हे बाय डिफॉल्ट होतंच, काही झालं तरी. पण शक्यता अशी आहे की यावेळी मॅक्सवेलला, कारण मॅक्सवेलचं खूपच अपडाऊन जे चाललंय ते खूपच जास्ती चाललंय. त्याच्यामुळे तू म्हणतोयस तसं होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठी पर्स म्हणजे पंजाब किंग्स. म्हणजे मला असं वाटतंय की इनिशियल स्टेजला तर पंजाब किंग्सनी बॅटलवरती गेलं तर बाकी सगळे खालती ठेवतील, अशी पर्स ते घेऊन येत आहेत. तर त्यांच्याकडे 4 RTM आहेत. तर काय, आशुतोष शर्मा, अर्शदीप सिंग, रबाडा, जितेश शर्मा. अर्शदीप माझी खात्री नाही आहे, कारण अर्शदीप मोस्टली त्याच कॅटेगरीत आहे, 10च्या 10+. श्रेयस आणि ऋषभवाल्या कॅटेगरीत. त्या कॅटेगरीत आहे का तो? काडीमोड. अच्छा, काडीमोड आहे का? वळणावर आहे. पण आता रिकी पॉन्टिंग असून आल्यावरती ओके. त्याच्यामुळे माझी खात्री नाही की अर्शदीपला खरंच रिटेन करतील का. ऑप्शन असेल, जर ते जे काय ऐकतोय तसं नसेल तर नक्की. पण आणि दुसरं परत तेच आहे की रिकी पॉन्टिंग संपूर्ण नवीन मोठ बांधायची आहे. जितेश शर्मासाठी सुद्धा मोस्टली वापरतील. रबाडा किमतीवर अवलंबून आहे, कारण का रबाडा मार्की प्लेअरच्या लिस्टमध्ये. आणि रबाडाचं नाव सुरुवातीला येणार आहे, म्हणजे तो नंबर 4 आहे ना? हो, पहिल्या सेटमध्ये कधीतरी येईल. म्हणजे
पहिलंही नाव असू शकेल किंवा 6वंही नाव असू शकेल. तर त्याच्यामुळे एकंदर असं आहे की RTMs मेजॉरिटी जी वापरली जातील ती IPLचा पहिल्या दिवसाचा पहिला हाफ, म्हणजे भारतात दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे ना, तर 14 पैकी कदाचित 6 किंवा 7 RTM संध्याकाळी 6 किंवा 7 पर्यंत वापरले जातील. आणि मग पंजाब आणि RCB कडे जे जास्तीचे आहेत त्यातलं जर काही वापरलं गेलं तर ते दुसऱ्या दिवशी वापरलं जाऊ. नाही, ही RTMच्या बद्दल चर्चा झाली. बाकी IPL ऑप्शनच्या रिलेटेड सुद्धा आम्ही गोष्टी घेऊन येणार आहोत. पण आम्हाला तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला काय वाटतंय की RTM यावेळी नक्की कुठली टीम कोणाला करेल? किंवा तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या टीमनी काहीही करून या प्लेयरला या टीममधनं जाऊन देऊ नये, मग भले ते बिडिंगच्या माध्यमातून असेल किंवा ते RTMच्या माध्यमातून असेल, तर ते पण आम्हाला सांगा. या IPL ऑप्शनपर्यंत आम्ही वेगवेगळे भाग घेऊन येणार आहोत तुमच्यापर्यंत. प्रयत्न असाही करू की डायरेक्ट जेदावरनं पण तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. जशा गोष्टींचे अपडेट येतील तशा आम्ही तुम्हाला देत राहू. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पहा. पाहत राहा. धन्यवाद.